मॉर्निंग एव्हरीवन. तर अजून आम्ही रत्नागिरीमध्येच आहे. आज आम्हाला निघायचे आणि आम्ही जाणार आहे आता अवधूत चपचपला, म्हणजेच समुद्रात. तर तुम्हाला मी आमच्या रूममधून समुद्राचा व्ह्यू दाखवते कसा दिसतो. चला. सी ये वाव, कसलं भारी. रात्री आम्ही आलेलो पण मला हा व्ह्यू दिसत नव्हता. म्हणजे मला दिसत नव्हता, ह्यांना दिसलेला पण यांनी मला सांगितलं नाही. पण रात्री काहीच दिसत नव्हतं. आता एकदम भारी दिसते. मेन म्हणजे अवधूतनं बघितलं आणि मला सांगितलं. अवधूत नको, हे टाकशील बाळ तू. अवधूत नाही, अवधूत काय रे. अवधूत हे बघ काय काय चपचप आहे. नको वरती नको चढू. चल आपण जायचे चपचपला. चला. अवधूत पाण्याला चपचप म्हणतो. म्हणजे त्याला स्विमिंग असो, समुद्र असो, काही असो, आंघोळीला जाताना सुद्धा तो म्हणतो मम्मा चपचप. मस्त दिसतो व्ह्यू, एक नंबर. इकडं काही नाही आहे, मागं काय आहे असे झाडं वगैरे, पण हा भारी दिसतो. चला आता आम्ही आवरतो. अवधूत चल. आलोय अवधूतला चपचप मध्ये घेऊन. म्हणजे आणि इथं समोर आमचं हॉटेल आहे. हे हॉटेल आहे समोर आणि समोरच समुद्र आहे. बापरे, मी तर काही भिजणार नाही. म्हणजे थंडी बिलकुल नाही आहे, तर काहीच थंडी नाही आहे, पण मी नाही भिजणार आहे. हे आणि अवधूत काय करतील ते करतील. मी जस्ट आपलं पाय असे समुद्रात ठेवून थांबेल. मिठी दागनमध्ये शायरी. मस्तपैकी आमच्या अवधूतनं बीच एन्जॉय केला. मस्त भरपूर भिजला तो आणि आम्ही सुद्धा भरपूर फोटो काढले, व्हिडिओज काढले आणि परत निघालो. आणि खरंच इथून जावं असंच वाटत नव्हतं. इतका भारी दिसत होता व्ह्यू ना, खरंच. म्हणजे भिजूसुद्धा वाटत होतं पण भिजायला सुद्धा नको वाटत होतं, असं काहीतरी होत होतं. आला 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 आला. आता आम्ही चाललो आहोत गावाकडे. त्यामुळेच मी आता हा सिंपल साधा ओढणीचा ड्रेस घातलेला आहे आणि हेअर वॉश केला, कारण माझे हेअर्स खूप खराब झालेले, ड्राय झालेले. आणि मी जेव्हापासून हेअर स्पा केला तेव्हापासून हेअर वॉश केलंच नव्हतं. त्यामुळे म्हटलं आज करून घ्यावं, कारण उद्या परत कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी हेअर व्यवस्थित पाहिजे. त्यामुळेच हेअर वॉश केला. चला आता सगळ्या बॅग्स वगैरे भरते. अजून आम्हाला ब्रेकफास्ट करायचे, अवधूच्या पप्पांचं आवरायचे. अवधूचं आवरलेलं आहे. चला आता बॅग भरतो. बॅग खालती घेऊन जाऊन ब्रेकफास्ट करून चेकआउट करतो. चला. हॅलो, आय एम रेडी फॉर गो. पण अवधूचे पप्पा अजून रेडी नाही आहेत आणि माझे केस ओलेत. हे काय हे फिश आहे. छान असा आम्ही ब्रेकफास्ट केला. इडली सांबर आणि छोले भटुरे असा मस्त ब्रेकफास्ट होता. आता आम्ही नाश्ता करून निघालो आहे रत्नागिरीमधून. आता ह्यांचे 1-2 काम आहेत ते करणार आणि मग आपण जाणार आहे कुठं कोल्हापूरला, गणपतीपुळे. गणपतीपुळेला जाणार आहे. गणपतीपुळे
फिरायचं आता. अगं तर भरपूर चपचप येते, तुला चपचप दाखवतो मी. अजून एक चपचप. तुम्ही बघितलं असेल अहोदची कशी मस्ती चालू असते गाडीमध्ये. अशी पूर्ण प्रवासभर त्याची मस्ती चालू असते. कधी तरच त्याला पूर्ण कंटाळा आला ना तरच मी मोबाईल देते, नाहीतर तो असं मस्त तो सुद्धा बाहेरचा व्ह्यू आमच्यासोबत एन्जॉय करत असतो. तो मोबाईल बघत नाही जास्त, म्हणजे गाडीमध्ये तरी. घरी असताना तरी बघतो, पण गाडीमध्ये खरंच नाही मोबाईल बघत तो, प्रवासामध्ये नाही बघत. आणि हे बघून छान वाटतं की त्यालासुद्धा प्रवासाची आवड आहे आमच्यासारखी, आणि मस्त वाटतं खरंच असं बघून. आपण आधी मंदिरात जायचं का कुठं? चल आपण आधी मंदिरात जायचं. हे आहे मंदिर, इकडे काढायचं, समोर पण काढले असते. चप्पल काढा राजा, शूज काढ. बहुतेक मे बी आतमध्ये अलाउड नसेल फोटोग्राफीला, सो मी आतमध्ये नाही घेणार, बाहेरचं दाखवेन. छान गणपतीचं मस्त दर्शन झालं. बाहेर येऊन हे तुम्हाला मी दाखवत आहे, कारण आतमध्ये अलाउड नव्हतं फोटोग्राफी व्हिडिओग्राफी, त्यामुळेच. आणि समुद्राकडे आम्ही जाणार नव्हतो, कारण त्या समुद्राची खरंच मला पर्सनली भीती वाटते, त्यामुळेच मी जाणार नव्हते. आणि अवधूतला तर घेऊन नाहीच, नकोच म्हणलं मी यांना. त्यामुळे आम्ही लगेच दर्शन करून लगेच तिथून निघालो. नाही काटे रे, बांगडा नाही. दोन्ही 1500. कामं झाले, ह्यांचे सगळी कामं झाले, आणि आता आम्ही चाललोय मासे बघायला. म्हणजे मासे घ्यायला चाललोय खरं तर, पण भेटायला पाहिजे. म्हणजे आम्ही बघितलंय, बघून आलो पहिला, पण आमच्याकडे बर्फ नव्हता. आता अख्खं गणपतीपुळे फिरून आम्हाला फायनली बर्फ मिळाले. इथे खाली पायात ठेवलाय बर्फ. आता बर्फ मिळाले. आता जिथं बघितलेला तिथं फक्त मासा पाहिजे. जर मासा नसला तर फक्त बर्फ घेऊन जायचा घर. कुठनं पण घ्यावंच लागेल मासा खरं. होप सो, होप काय म्हणता तुम्ही? हो काय होप काय? डोंट लूज द होप्स. येस, डोंट लूज द होप्स. मासा भेटायला पाहिजे. मला तर नाही आवडत, पण यांच्यासाठी भेटायला पाहिजे. आवडत. तू खाणार आहे का फिश? असं नाही करू. फिश खाणार तू? येस, आवडत पण फिश खाणार आहे. आमचं चांगला मिळालेला आम्हाला फिश, तो मस्त भेटलेला. 1500 रुपयाला 2. काय होता तो? आहो कुठला होता? सुरमई. सुरमई होती. 1500 रुपयाला 2, पण आम्हाला एकच घ्यायचा होता, म्हणून आम्ही त्याचे जरा भावताल करून तिला 500 पर्यंत आणलेलं. आता आम्ही दोन्ही पण घेतो 1000 रुपयापर्यंत. हा, दोन्ही घ्यायचे. 1000 नाही, 800 पर्यंत दोन्ही दे म्हणायचं. ते देते ना, शिल्लक तर पाहिजे पहिल्यांदा तिच्याकडं. बघू. चला अवधूत थोडा वेळ झोपू लागतो, हे का नाही अवधूत? छान झालं का नाही जुजू तुझा? सह्याद्री व्याघ्र राखीव कराड कुठं दिसतंय तुम्हाला? मला नाही दिसत. वर टॅग एवढं बारीक. आता आम्ही आहे आंबा घाटात. तेव्हा आपल्याला काय दिसलेलं आपण आलेलं तेव्हा? तो कुठला प्राणी? गवारेडा. या घाटात भरपूर असतात गवारेडा, आहे ना अवधूत? अवधूत नव्हता तेव्हा. आम्ही आलेलो, म्हणजे दीदींची अॅनिव्हर्सरी होती ना तेव्हा आलेलो. आंबा घाट, पन्हाळा गेलो होतो ना आपण? गेलतो ते खिंडीत गेलतो ना कुठल्या तरी? विशाळगड. पावनखिंड मध्ये गेलेलो. मस्तपैकी घाट बीट फिरला, फोटो वगैरे काढले. संध्याकाळी दुपारीच जेवलो ना आपण नॉनव्हेज.
दुपारीच नॉनव्हेज जेवण काही रिटर्न. आता किती तास दाखवते अजून? 2.5 तास. 2.5 तास दाखवते. किती किलोमीटर आहे? 70 असेल ना? मंकी 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 मॅन. मंकी बघ केवढे आहेत मंकी. किती किलोमीटर आहे हो? 70 किलोमीटरला 2.5 तास दाखवते. का रस्ता खराब आहे. अवधूची छान छान झोप झाली. आता अवधू दिदू सोबत जाऊन खेळणार आहे आमच्या. आहे ना अवधू? सावकाश आहो. तू आला का? है की नाही अवधू? आंबा घाट आंबा घाट आंबा घाट आंबा घाट. कसला रस्ता आहे बघा. भारी एकदम. सावकाश आहो. ते काय तिथे रत्नागिरीच्या हॉटेलच्या जवळ झटपट. छोटी रांगोळी बघून सासूबाई तुमच्यावर चिडणार आहेत. घाबरायचं नाही, उत्तर द्यायचं. 3 इंचाचा घेऊन यायची रांगोळी आणि असे छाप मारायची. मोठी रांगोळी छाप छाप मारू नका बाप. असे ये ना, असे ये ना. अभी मजा आएगा ना बिडू. पप्पा हा पप्पा. फायनली आम्ही पोहोचलो होतो कोल्हापूरमध्ये दीदींच्या घरी. आणि अवधूचं इथं काम चालू होतं. आईंना हाक मारायचं खालून पार्किंगमधूनच. त्याला इतकी एक्साइटमेंट होती. घरी गेल्या गेल्या दीदीसोबत इतकं खेळायला लागला की दीदीची सगळी खेळणी विस्कटून टाकली. तरीसुद्धा बिचारी ती काहीच बोलत नव्हती. मस्त त्याच्यासोबत खेळत होती. आणि हो, माशाचं काय झालं तर आम्ही मासे आणलेच नाही. कारण आम्ही जाईपर्यंत तिथले सगळेच मासे संपलेले. त्यामुळे काहीच घ्यायला स्कोप नव्हता. म्हणून तसंच आहे तसा बर्फ घरी आणला. आणि नंतर आम्हाला आठवलं की अरे हां, उद्या आपल्याला वास्तुशांतीलासुद्धा जायचे. त्यामुळे बरं झालं एका दृष्टीने मिळाले नाही ते. तर चला, असा होता माझा आजचा व्हिडिओ. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.